जय महाराष्ट्र मित्रांनो, 10 दिवस 10 व्हिडिओ या फार्म हाऊस सेगमेंटच्या स्पेशल सिरीजमध्ये मी तुमचे पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत करतोय। तुम्हाला थंबनेल बघून लक्षात आलंच असेल की आज मी लोणावळ्यामध्ये आलेलो आहे आणि आपण या सिरीजचा आज 10वा व्हिडिओ शूट करतोय। आणि ही सिरीज जेव्हापासून मी स्टार्ट केली तेव्हापासून अनेक लोक मला म्हणत होते की लोणावळ्याजवळ काही जर फार्म हाऊस प्लॉट असतील तर तुम्ही आम्हाला सांगा। आणि फायनली ह्या सिरीजचा शेवट करताना का होईना पण आज आपण लोणावळ्यात आलो आहे आणि आज या सिरीजचा 10वा व्हिडिओ बनवून आपण ही सिरीज जी आहे ती इथेच थांबवणार आहोत। पण या सिरीजचा जो शेवटचा व्हिडिओ आहे हा अतिशय सुंदर आणि निसर्गरम्य ठिकाणी हायवे टच असलेला प्रोजेक्ट असणार आहे। आणि ह्या प्रोजेक्टचा व्हिडिओ बघून तुम्ही म्हणजे अतिशय खुश व्हाल, कारण की जेवढे 9 व्हिडिओ आपण तुम्हाला आधी दाखवले जे की बोरवेल्ला, मावळ, मुळशी, दौंड, शिरूर, हवेली सगळ्या तालुक्यातले दाखवले, पण लोणावळा असं लोकेशन आहे की जे प्रत्येकाला आकर्षित करतं। आणि आजचा जो व्हिडिओ आहे ना तो प्रत्येक अँगलनी फार्म हाऊससाठी बेस्ट प्लॉट असणार आहे। आणि तुम्ही आजच्या व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला मुळीच विसरू नका। आणि आमच्या चॅनलवर जर पहिल्यांदा असेल तर अशा नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला पण मुळीच विसरू नका। तर चला तर आपण ह्या प्रोजेक्टची डिटेल माहिती घ्यायला सुरुवात करूया। आजच्या या प्रोजेक्टला वेगवेगळ्या 6 ते 7 मुद्द्यांमधून आपण समजून घेणार आहोत। सर्वप्रथम आपण या प्रोजेक्टचं लोकेशन समजून घेऊ, त्याच्यानंतर आपण ह्या प्रोजेक्टची डिटेल माहिती समजून घेऊ, त्याच्यानंतर ह्या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला कुठलं इन्फ्रास्ट्रक्चर आणि कुठल्या ॲम्युनिटीज मिळणार ते समजून घेऊ, त्याच्यानंतर साईज किती असणार आहे आणि त्याची प्राइसिंग किती असणार ते समजून घेऊ, त्याच्यानंतर फार्म हाऊस प्लॉट घेण्याचे फायदे समजून घेऊ। आणि सरतेशेवटी तुम्हाला आता दसरा फेस्टिवल आला आहे तुम्हाला माहिती आहे, तर दसऱ्यानिमित्त बिल्डरकडून एक भन्नाट ऑफर तुम्हाला इथं देण्यात आली आहे। जी ऑफर आत्तापर्यंत आपण जे 9 व्हिडिओ बनवले त्या कुठल्याच प्रोजेक्टमध्ये ही ऑफर देण्यात आली नव्हती, पण ह्या प्रोजेक्टमध्ये दसरा आणि दिवाळीपर्यंत एक भन्नाट ऑफर देण्यात आली आणि जी की खूप जबरदस्त असणार आहे। आणि त्या व्यतिरिक्त बुक माय वास्तू म्हणजे आमच्या कंपनीकडून पण आमचे जे व्हिडिओ बघणारे जे व्ह्युअर्स आहेत त्यांच्यासाठी आणि कस्टमरसाठी पण एक खूप सुंदर ऑफर आम्ही क्रिएट केली आहे, बनवली आहे, जी तुम्हाला शेवटी मी सांगणार आहे। तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला मुळीच विसरू नका। तर चला आता आपण या प्रोजेक्टच्या लोकेशनपासून सुरुवात करूया। आता आपण या प्रोजेक्टचं लोकेशन समजून घेऊया। हा जो प्रोजेक्ट आहे तो कामशेत आणि कारल्याच्या बरोबर मध्ये आहे। आणि इथून जे कामशेत आहे ते 2 किलोमीटर आहे आणि जे वेट एंड जॉय आहे ते 4 किलोमीटरवर आहे। एकविरा आईचं जे मंदिर आहे ते 10 किलोमीटरवर आहे आणि मळवली रेल्वे स्टेशन जे ते 9 किलोमीटरवर आहे। जो एक्झिट आहे जो एक्सप्रेसचा जो एक्झिट आहे खाली उतरायला तो इथून 12 किलोमीटरवर आहे। आणि जो टोल नाका आहे जो मुंबईकडून पुण्याकडे येताना जुन्या हायवेचा लागतो तो 11.5 किलोमीटरवर आहे। जे लोणावळा रेल्वे स्टेशन आहे ते 16 किलोमीटरवर आहे। आणि जर तुम्ही पुण्यावरून येत असाल तर जो वाकड ब्रिज किंवा ज्याला भुजबळ चौक म्हणतात तो 35 किलोमीटर आहे। त्यानंतर भक्तिशक्ती जे उद्यान आहे किंवा चौक आहे तो 29 किलोमीटर इथून आहे। त्या व्यतिरिक्त जे नवी मुंबई आहे म्हणजे पनवेल जर आपण इथून पकडायला गेलो पनवेलचं जे मॅकडॉनल्ड आहे ते इथून 71 किलोमीटरवर आहे। आणि तुम्ही कसं कुठल्या लोकेशननी येता त्या हिशोबाने हे लोकेशन तुम्ही तिथून टाकून बघू शकता। तर हे मेजर लोकेशन जे आहेत जे इथून जवळपासचे आहेत ते मी तुम्हाला सांगितले। तर आणि जे माझ्या मागं तुम्ही हा बघताय ना हा जुना मुंबई पुणे हायवे आहे। या प्रोजेक्टची कमांड डायरेक्टली जुन्या मुंबई पुणे हायवेला आहे। आणि हा मी पहिला प्रोजेक्ट असा बघितला आहे की जिथून तुम्हाला हा जुना मुंबई पुणे हायवे दिसतोय, समोर ती इंद्रायणी नदी आहे आणि या जुन्या मुंबई पुणे हायवे आणि त्या इंद्रायणी नदीच्या मध्ये जे दिसतात ते रेल्वे ट्रॅक आहे। आणि ती जी रेल्वे इथून जाते म्हणजे रेल्वे जाताना दिसते तुम्हाला कामशेत इथून 2 किलोमीटर रेल्वे स्टेशन आहे, पण जो इथून दृश्य दिसतं जो नजारा दिसतो या प्लॉटवरून तो एवढा सुंदर दिसतो की प्रोजेक्ट तर आधीच तुम्ही बघितलात तर 360 व्हॅली व्ह्यू तर आहेच याला। आणि हे जे म्हणजे मी एवढा हाईटवर थांबलोय की हे आता पाऊस सकाळी पडत होता तर पावसाळ्यात जर तुम्ही आलं किंवा हिवाळ्यात आलं तर हे पूर्ण या साईडला धुकं पसरलेलं असतं आणि खालच्या साईडला पण असतं कारण हा पूर्ण पावसाचाच एरिया असल्यामुळे। पण इथून जो व्ह्यू मिळतो एकाच वेळेस तुम्हाला हायवे, त्याच्यानंतर रेल्वे आणि त्याच्यानंतर रिव्हर आणि पुढं जे तुम्हाला लांब वर दिसते हे सगळ्या भातशेती आहेत। तर प्रोजेक्टचं जे लोकेशन ते खरंच खूप उत्तम आहे आणि प्रोजेक्टवरनं जो व्ह्यू मिळतो तो पण खूप उत्तम आहे। इथे आत्ता 25 प्लॉट जे आहेत त्याचं लॉन्चिंग करण्यात आले किंवा म्हणजे 25 प्लॉट पहिल्या क्लस्टरमध्ये विकण्यात येणार आहेत। तर या लोकेशनमुळे मला असं वाटतं ते खूप पटकन विकले जातील कारण जे 25 प्लॉट आहेत ते अगदी सुरुवातीलाच लॉन्च करण्यात आलेत आणि ह्या गेटच्या पुढं जे प्लॉट आहेत ते सगळे भविष्यात एने करून विकण्यात येणार आहेत कारण तो रेसिडेन्शियल झोनचे ते सगळे जागा आहेत खालच्या साईडला। तर तुम्ही जर अशा व्ह्यूला प्लॉट बघत असाल लोणावळ्यापासून
एवढ्या कमी अंतरावर. तर नक्की या प्रोजेक्टला व्हिजिट करा. आणि हा हायवे असल्यामुळे हे अंतर जरी लोणावळा रेल्वे स्टेशनपासून 16 आणि एक्सप्रेसपासून 12 किलोमीटर असेल, तर इथे यायला तुम्ही घड्याळ लावून आलात तरी 10 ते 12 मिनिटाच्या वर बिलकुल वेळ लागत नाही, कारण पूर्ण स्पीडने गाड्या इथून तिथून जात असतात मुंबई पुणे हायवे असल्यामुळे. सो मी आशा करतो की लोकेशन लक्षात आलं असेल. नसेल लक्षात आलं तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरला कॉल करून तुम्ही इथलं लोकेशन मागवू शकता, किंवा बिल्डरचं ऑफिस जंगली महाराज रोडला आहे, तिथे प्रत्यक्षात व्हिजिट करून प्रोजेक्टची डिटेल लोकेशन सगळं घेऊन मग तुम्ही प्रोजेक्टला व्हिजिट करू शकता. तर लोकेशन नंतर आता आपण या प्रोजेक्टची डिटेल माहिती समजून घेऊया. टोटल पहिला जो टप्पा या प्रोजेक्टचा तो 46 एकरचा असणार आहे, ज्याच्यामध्ये 75 प्लॉट बनवण्यात आले. तर मिनिमम प्लॉट साईज ही 20,000 स्क्वेअर फूटची इथं ठेवण्यात आली आहे. म्हणजे 1 एकरमध्ये 2च प्लॉट असा कॉन्सेप्ट इथं ठेवण्यात आला आहे, की बिल्डरचा माइंडसेट क्लिअर आहे की कमी लोक पाहिजे, पण जी कम्युनिटी आहे ती सगळी मोठा प्लॉट घेणारी असावेत, असं बिल्डरचं म्हणणं आहे. बिल्डरचा आधी एक प्रोजेक्ट मुळशी तालुक्यात झाला आहे, तिथे एकरीत प्लॉटिंग विकण्यात आलं होतं, आणि इथे 20-20 गुंठ्याचे प्लॉट जे आहेत ते करण्यात आलेले आहेत. आणि त्याच्यातला जो पहिला क्लस्टर आहे तो 25 प्लॉटचाच ओपन करण्यात आलेला आहे, ज्याची आता डेव्हलपमेंट चाललेली आहे. तुम्ही बघू शकता इथे पावसामुळे थोड्याशा मर्यादा पडतात, कारण लोणावळा हा जो पूर्ण भाग आहे किंवा मावळ तालुक्यात तुम्हाला माहिती आहे इथे पाऊस खूप जास्त पडतो. आता आम्ही जेव्हा आलो सकाळी तेव्हा इथे पाऊसच होता. प्लॉटची जी ब्युटी आहे, जी मी लोकेशनमध्ये सांगितली, ते म्हणजे पूर्ण 360 डिग्री तुम्हाला व्हॅली व्ह्यू मिळतातच, पण सोबत तो त्या साईडने जी इंद्रायणी नदी वाहते आणि त्यासोबत रेल्वे, म्हणजे ह्या प्लॉटवरनं एकाच वेळेस तुम्हाला मुंबई पुणे हायवे, रेल्वे आणि रिव्हर व्ह्यू असे तिन्ही एकाच वेळेस मिळतात. तर ते खूप छान वाटतं आणि 360 व्हॅली व्ह्यू मिळतो. तर त्यामुळे मोठे प्लॉट जे इथे घेणार आहेत तर त्यांना मोठं घर तर इथं बांधता येणार आहे. त्यानंतर गार्डन आणि ज्या इतर गोष्टी त्यासाठी पण खूप स्पेस राहते, पण त्यासोबत या प्लॉटमधून जो व्ह्यू मिळतो ना तो खूप सुंदर असा व्ह्यू तुम्हाला इथे मिळतो. बाकी आता आपण ज्या इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे त्याबद्दल समजून घेऊ. तर सिमेंटचे रोड तुम्हाला इथे मिळणारे प्लॉटसोबत वायर्ड फेन्सिंग तुम्हाला इथे देण्यात येणार आहे. आणि इथल्या FSIची जर गोष्ट सांगायची झाली, म्हणजे फ्लोर स्पेस इंडेक्स ज्याला आपण म्हणतो, म्हणजे लिगली किती कन्स्ट्रक्शन वगैरे करता येतं, तर इथे तुम्हाला जे प्रीफॅबचं कन्स्ट्रक्शन आहे रिम्युएबल स्ट्रक्चरचं ते करता येतं. आणि 0.04च्या FSIने तुम्ही साधारणतः 20 गुंठ्याच्या प्लॉटमध्ये 800 स्क्वेअर फूटच्या आसपासचं जे बांधकाम आहे ते करू शकता. आणि अनेक बंगले ह्या भागामध्ये तुम्ही बघू शकता की लोकांनी केलेले आहेत. आणि जी इथे आत्ता सध्या दसरा दिवाळीनिमित्त बिल्डरकडून एक ऑफर पण तुम्हाला देण्यात आली, जी मी शेवटी तुम्हाला सांगतोच. पण बेसिक फॅसिलिटी जी आहे, जसं सिमेंटचे रोड, वायर्ड फेन्सिंग, त्यानंतर लाईट असेल, स्ट्रीट लाईट असतील, त्यानंतर पाण्याचं कनेक्शन असेल, हे जे आहे ते सगळं तुम्हाला देण्यात आले. खाली भव्यदिव्य अशी एंट्रन्स कमानसुद्धा करण्यात येणार आहे. आत्ता पण गेट आहे, 24/7 सिक्युरिटी आहे. CCTV कॅमेरे ऑलरेडी आत्ताच बसवण्यात आलेले आहेत इथे. आणि ॲम्युनिटीजसुद्धा लक्झुरियस तुम्हाला इथं ठेवण्यात आलेले आहेत, ज्या 20 गुंठे प्लॉट घेणाऱ्यांच्या हिशोबाने त्या व्यवस्थित ॲम्युनिटीज आहेत, ज्या मी स्क्रीनवर टाकतो, तुम्ही बघून घ्या. सो या सगळ्या गोष्टी ज्या आहेत इथे देण्यात येणार आहेत. आता रेटबद्दल जर सांगायचं झालं तर तुम्ही स्क्रीनवर वाचलंच असेल की 5 लाख रुपये गुंठ्याचा रेट इथं ठेवण्यात आला आहे, जो की खरंच खूप अट्रॅक्टिव्ह आहे. आता प्लॉट मोठे काढल्यामुळे काय होतं की हा रेट बिल्डरला कमीत कमीत ठेवता आलेला आहे. इथं जर तुम्ही अगदी प्रोजेक्टला लागून काही प्रोजेक्ट आहेत, तुम्ही जर ते चेक केले, जिथे 5-5, 10-10 गुंठ्याचे प्लॉट विकले जातात, तिथं 10 लाख रुपये ते 12 लाख रुपये गुंठ्याचा रेट आहे. पण इथं एक वेगळीच कम्युनिटी बिल्डरला बनवायची आहे, त्यामुळे रेट जो आहे तो कमी ठेवण्यात आला आहे. 5 लाख रुपये फक्त गुंठ्याचा रेट ठेवण्यात आला आहे. म्हणजे 20 गुंठ्याचा प्लॉट घेण्यासाठी 1 करोडचं बजेट लागेल. म्हणजे बजेटमध्ये ते 1 करोड रुपये मोठं वाटू शकतं, पण गुंठ्याचा रेट जो आहे तो 5 लाख रुपये ठेवण्यात आला आहे, जो एरियाच्या हिशोबाने खूप कमी आहे. आणि आत्ता प्री लॉन्च असल्यामुळे, म्हणजे हा अख्खा प्रोजेक्टच न्यूली लॉन्च आहे, त्यामुळे हा रेट आत्ता 5 लाखापासून सुरुवात करण्यात आला आहे. आणि जसं जसं टप्प्याटप्प्यात काम होईल तसा तो 5 लाखापासून 10 लाखापर्यंत बिल्डरकडून ॲप्रिशिएट करण्यात येणार आहे. आणि इथलं मार्केट पण 10 ते 12 लाख रुपये गुंठ्याचंच आता चालू आहे. आणि ह्या प्रोजेक्टचा जो सुरुवातीचा भाग आहे तो गावाला लागून आहे, आणि तो पूर्ण भविष्यात NA करून विकणार आहे, कारण तो रेसिडेन्शियल झोन आहे. तर जर तुम्ही आपल्या लोणावळा भागामध्ये किंवा कामशेतपासून जर पुढे गेलात तर गुंठ्याचे रेट जर चेक केले तर साधारणतः 20 ते 30 लाखाच्या मध्ये गुंठ्याचे रेट आता चालू आहेत. म्हणजे भविष्यातलं मार्केट जे ते खूप मोठं असणार आहे. आत्ता पण तुम्ही लोणावळ्यात जागा घेतली किंवा आपणच बरेच व्हिडिओ बनवलेले, तर 30 लाख रुपयाच्या आसपासच NA प्लॉटचा रेट आहे. मग तिथं छोटासा प्लॉट घेऊन, छोटासा बंगला बनवण्यापेक्षा तुम्ही 20 गुंठ्याचा मोठा प्लॉट घेऊन, म्हणजे 1 करोडचा जर प्लॉट घेऊन त्याच्यामध्ये एक 10-20 लाख रुपयाचं जरी कन्स्ट्रक्शन केलं तर खूप स्पेशियस अशा जागी तुम्हाला घर बनवण्याचा आनंद पण मिळेल. आणि गार्डन आणि थोडंसं जे आपण झाडं लावण्याची जी आपली हाऊस असते ती इथं निश्चित तुमची पूर्ण होऊ शकणार आहे. तर मी आशा करतो की तुम्हाला ही जी प्रोजेक्टची डिटेल आहे
त्या व्यतिरिक्त इन्फ्रास्ट्रक्चर, ॲमेनिटीज आणि प्रोजेक्टची जी प्राइसिंग आहे ती लक्षात आली असेल. आता आपण फार्म हाऊस प्रोजेक्टमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याचे फायदे समजून घेऊ. तुम्हाला तर माहिती आहे की आपण मॅक्सिमम एन ए प्लॉटच रेकमेंड करतो किंवा एन ए प्लॉटचं मॅक्सिमम प्रमोशन करतो. पण जे इन्व्हेस्टर माइंडसेटचे लोक असतात किंवा थोडंसं ज्यांना स्वस्तात जागा पाहिजे, मोठी जागा पाहिजे, तर अशा लोकांसाठी फार्म हाऊस सेगमेंटसुद्धा एक बेस्ट ऑप्शन असतो. आता सगळ्यात महत्त्वाचा जर फायदा काय असेल फार्म हाऊस प्रोजेक्टमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याचा, तर तो आहे रेट. आता तुम्ही ह्याच प्रोजेक्टबद्दल सांगायचं झालं तर इथं 5 लाख रुपये गुंठ्याचा रेट ठेवण्यात आला आहे. आता ह्याला लागून आता हा मोठा प्लॉट आहे, म्हणजे इथं तुम्हाला 20 गुंठे मिनिमम प्लॉट घ्यावा लागणार आहे, म्हणून रेट जो आहे तो अजून कमी ठेवण्यात आला आहे. पण इथं जर तुम्ही 11 गुंठ्याचा प्लॉट घ्यायला गेलात तर 10 लाख रुपये ते 12 लाख रुपयाचं मार्केट आहे, आणि तेच जर एन ए घ्यायला गेलात तर 25 ते 30 लाख रुपयाचं मार्केट आहे. तर त्याच्यातच तुमच्या डिफरंट लक्षात आलं असेल की एकतर मोठा प्लॉट जर तुम्ही घेतला तर रेट तुम्हाला कमी मिळतो, म्हणजे होलसेल रेटसारखा प्रकार तुमच्यासोबत होतो. तर इथं फक्त 5 लाख रुपये गुंठ्याचा रेट ठेवण्यात आला आहे. तो सेम बजेट जर घेऊन तुम्ही एन एला गेलात तर 1 करोडमध्ये तुम्हाला 3 गुंठे प्लॉट होईल. पण तेच बजेट जर तुम्ही ॲग्रिकल्चरला घेऊन आलं तर 1 करोडमध्ये तुम्हाला 20 गुंठे म्हणजे अर्धा एकर जागा येते. तर सगळ्यात मेन फॅक्टर जर कुठला असेल तर तो असतो नेहमी रेटचा. दुसरा महत्त्वाचा फॅक्टर जर कुठला असेल तो टॅक्सेशनचा, की ज्याच्यामध्ये पण खूप सारे पैसे तुमचे वाचतात. आता हेच जर तुम्ही एन ए प्लॉट घेतला तर एन ए प्लॉटला पण तुम्हाला GST लागत नाही, पण ॲग्रिकल्चर प्लॉटला पण GST लागत नाही. आता हेच जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट माइंडसेटनी फ्लॅटमध्ये गेला किंवा कमर्शियल स्पेस घ्यायला गेला तर तुम्हाला GSTचे पैसे पण तुम्हाला माहिती आहे किती लागतात. साधारणतः 18% कॅल्क्युलेशन केलं तरी 1 करोडवर 18 लाख रुपये तर तुमचे GSTलाच जातात. तर ते सुद्धा इथे तुमचे वाचतात, आणि हा जो गॅप आहे तो तुम्हाला ॲप्रिशिएशनच्या वेळेस खूप मोठा जाणवतो फ्युचरमध्ये जाऊन, जे पैसे तुमचे आत्ता वाचतात ते. दुसरं, जर तुम्ही इथं काही ॲक्टिव्हिटीज केल्या फार्मिंग ॲक्टिव्हिटीज, तर तुम्हाला माहिती आहे फार्मिंग ॲक्टिव्हिटीजला पण टॅक्स लागत नाही. तर तिथंसुद्धा तुमचे जे पैसे आहेत ते वाचतात. चौथं महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय की जर तुम्ही कमी रेटने गेला तर ते वाढायचे चान्सेस असतात. आता ह्याच प्रोजेक्टबद्दल बोलायचं म्हटलं तर तुम्ही आत्ताशी या प्रोजेक्टचं लॉन्चिंग झालं आहे, जर तुम्ही आत्ता इथे इन्व्हेस्टमेंट केली 5 लाख रुपये गुंठ्यानी, तर तुम्ही नुसतं फेज 2ला जरी रेट बघितला तर 200 ते 300 रुपयाचं तुम्हाला जे डिफरंट आहे तिथं नक्की जाणवेल, कारण अजून प्रोजेक्टचं डेव्हलपमेंट पूर्ण झालेली नाही, आत्ताशी डेव्हलपमेंट सुरुवात झालेली आहे. तर त्यामुळे ह्या स्टेजला तुम्हाला रेट खूप कमी मिळेल, आणि कमी रेटने घेतल्यामुळे जे ॲप्रिशिएशन आहे ते पण तुम्हाला खूप जे चांगलं आहे ते इथे मिळू शकेल. आणि मोठी जागा घेण्याचं जे समाधान आहे ते एक वेगळं आहे, त्याची व्याख्या कशातच करता येणार नाही. तर असे एक ना खूप सारे फायदे मी तुम्हाला फार्म हाऊस प्लॉटचे सांगू शकतो, पण व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून आजच्या पुरतं एवढंच. तर मी आशा करतो की तुम्हाला हे जे फायदे आहेत ते लक्षात आले असेल. तर आता आपण जे बिल्डरकडून आणि आमच्याकडून बुक माय वास्तूकडून काय ऑफर कस्टमरला देण्यात येते ते समजून घेऊया. सो मित्रांनो, मी अपेक्षा करतो की तुम्हाला ह्या प्रोजेक्टची जी डिटेल माहिती आहे ती लक्षात आली असेल. नसेल लक्षात आली तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरला कॉल करून तुम्ही पुन्हा एकदा विचारू शकता. आणि आज आपण या सिरीजचा 10वा व्हिडिओ बनवला, आणि आज 10व्या व्हिडिओसोबत आपण ही जी सिरीज बनवली ती फार्म हाऊसची ती पण आपली संपलेली आहे. पण मी तुम्हाला वचन देतो की दर आठवड्यात आपण एक नवीन फार्म हाऊस प्रोजेक्टचा व्हिडिओ हा आधीमध्ये आणतच राहू. पण आपण अगदी मनावर घेऊन ही जी सिरीज सुरू केली होती 10 दिवस 10 व्हिडिओ, ती फायनली आज ह्या लोणावळ्याच्या व्हिडिओसोबत संपलेली आहे. आणि मी अपेक्षा करतो की तुम्हाला ती आवडली पण असेल, आणि ती आवडली असं दिसतंय पण, कारण की जेवढे व्ह्यूज आम्हाला या सिरीजला आले आणि जेवढे फॉलोअर्स वाढले त्याच्यावरनं तर तुम्ही उत्तम प्रतिसाद दिला असं म्हणायला मुळीच हरकत नाही. तर जसं मी सुरुवातीला तुम्हाला म्हटलं होतं की मी तुम्हाला एक ऑफर सांगणार आहे बिल्डरची पण आणि आमची पण, तर ती आता मी तुम्हाला इथे सांगणार आहे. तर बिल्डरची एक ऑफर अशी आहे दसरा आणि दिवाळीपर्यंत, की जर तुम्ही इथे प्लॉट घेताय आणि म्हणजे तुम्हाला प्लॉट आवडला, तुम्ही घेतला, ॲग्रीमेंट झालं, तर बिल्डरकडून तुम्हाला एक स्ट्रक्चर ज्याला तुम्ही स्टुडिओ अपार्टमेंट बनवू शकता किंवा टेंट हाऊस बनवू शकता किंवा चॅलेट बनवू शकता. चॅलेट अगदी योग्य शब्द आहे. 461 स्क्वेअर फुटाचा तुम्हाला चॅलेट इथे बिल्डरकडून मिळणार आहे. त्याची प्राइसिंग साधारणतः 10-1 लाख रुपये असते. म्हणजे नुसता प्लॉट घेऊन जर तुम्हाला फ्युचरमध्ये बांधकाम करायचं वगैरे काही जर प्लॅन असेल तर त्याची गरज पडणार नाही. बिल्डरकडून तुम्हाला कॉम्प्लिमेंटरी जागेसकट एक चॅलेट पण म्हणून मिळणार आहे, जो 461 स्क्वेअर फुटाचा असणार आहे, ज्याच्यात तुम्ही दर शनिवार रविवारी येऊन किंवा सुट्टीच्या दिवसात येऊन राहू शकणार आहात. आणि राहायला नाही आला तर रेंट आऊट करता येतो, तुमचं रेंट पण चालू होईल. आणि जर प्लॉटमध्ये एखादं स्ट्रक्चर बनलेलं आहे तर तो प्लॉट पण दिसायला थोडासा वेगळा दिसेल, आणि त्याचं जे ॲप्रिशिएशन आहे ते पण तुम्हाला खूप चांगलं मिळेल. तसाही तुम्हाला जो इतर रेट मिळतो आहे तो खूप अट्रॅक्टिव्ह रेट आहे. जसं मी आधी सांगितलं की 5 लाख रुपये गुंठ्याचा रेट म्हणजे नथिंग आहे, तो पण हायवेला लागून. सो तुम्ही या सगळ्या गोष्टीचा सारासार विचार करा, कारण लोणावळ्याजवळ एवढ्या कमी किमतीमध्ये तुम्हाला कुठेही प्लॉट शोधून सापडणार नाही. हाय रेट जे आहेत ते पवना धरणाच्या त्या लोकेशनला चालू आहेत, जे की लोणावळ्यापासून अंतर तसं खूप जास्त आहे, 20, 25, 30 किलोमीटर अंतर पडतं. पण इथे प्रॉपर जुन्या बॉम्बे पुणे हायवेला लागून हा प्लॉट आहे. प्रोजेक्टचं गेट डायरेक्ट जुन्या
बॉम्बे पुणे जुन्या मुंबई पुणे हायवेवर येते. तर सर्व अँगलनी बेस्ट आहे. बाकी सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगितलेलंच आहे. आता बुक माय वास्तूची म्हणजे आमच्या चॅनलची किंवा आमच्या कंपनीची ऑफर काय आहे ती पण सांगतो. आणि मागच्या 3 वर्षात आम्ही पहिल्यांदा अशी ऑफर डिझाईन केली, कारण तुम्हाला माहिती आहे काही दिवसावर दसरा येऊ घातला आणि त्यानंतर दिवाळी आहे. तर आमचे जे कस्टमर आहे त्यांना आम्ही थोडं सरप्राईज करण्याचा प्रयत्न करतो आणि गिफ्ट हॅम्पर देतो. तर गिफ्ट हॅम्पर असणार आहे iPhone 16 लेटेस्ट 128 GB आम्ही तुम्हाला देणार आहोत. तर त्याची प्रोसेस अशी आहे की समजा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला आहे आणि तुम्ही जर स्क्रीनवर दिलेल्या नंबरला कॉल करून संपर्क केला आमच्या टीमला आणि साईड व्हिजिट झाल्यानंतर तुम्हाला प्लॉट आवडला, बुकिंग झालं, ॲग्रीमेंट झालं, तर तुम्हाला माहिती आहे की आम्ही ब्रोकर नाही आहे, आम्ही एक मार्केटिंग एजन्सी आहोत. तर आम्ही बिल्डरला चार्ज करत असतो. तर बिल्डर जे चार्ज आम्हाला देतात त्यातून ह्यावेळेस आम्ही आमच्या कस्टमरला कितीही कस्टमर असू द्या तर प्रत्येक कस्टमरला जो लेटेस्ट iPhone 16 128 GB आहे तो गिफ्ट हॅम्पर म्हणून देणार आहे. आणि ही ऑफर जोपर्यंत बिल्डरची ऑफर आहे चॅलेटची, जी मी तुम्हाला सांगितलं प्लॉटसोबत बिल्डर स्ट्रक्चर देतात ते दिवाळीपर्यंत, तोपर्यंत आपली पण ऑफर जी आहे ती राहणार आहे. तर तुम्ही बघा. मला आशा आहे की जसं तुम्हाला हा प्रोजेक्टचा व्हिडिओ आवडला असेल किंवा लोणावळा लोकेशन आवडत असेल, तशीच ही दोन्ही ऑफर पण तुम्हाला अट्रॅक्टिव्ह वाटले असतील किंवा आवडले असतील. तर नक्की तुम्ही याचा विचार करा. ऑफर हा सेकंडरी विषय आहे. सगळ्यात महत्त्वाचं काय की तुम्ही बघा तुमची रिक्वायरमेंट आहे का जुन्या मुंबई हायवेला किंवा लोणावळ्याजवळ जिथे तुम्हाला हायवे टच प्लॉट घ्यायचा आहे का, किंवा थोडंसं हिल व्ह्यू लोकेशनला वॉटर व्ह्यू आहे. आता या प्लॉटमधून तुम्हाला माहिती आहे समरून रेल्वे पण जाताना दिसते, कायम फॉगी लोकेशन असतं, गेटेड कम्युनिटी आहे आणि 1 करोडचं बजेट आहे, म्हणजे सगळे रिच कम्युनिटी पण इथं असणार आहे. या सगळ्या क्रायटेरियामध्ये जर तुमची रिक्वायरमेंट बसत असेल तर तो विचार तुम्ही पहिल्यांदा करा. आणि योगायोगाने या सगळ्या गोष्टी मॅच झाल्या तर ज्या 2 ऑफर आहेत त्या पण तुम्हाला पॅरलल लागून येतील. बिल्डरची ऑफर जी आहे चॅलेटची त्याच्यामध्ये जवळपास 10 लाखाचा डिस्काउंट तुम्हाला इथे मिळणार आहे. आणि आम्ही जे ऑफर करतो आहे तर साधारणतः 16चे जो काही रेट असेल 80-90 हजार रुपयाचं काहीतरी त्याची प्राइसिंग आहे, तर तीसुद्धा तुम्हाला ऑफर इथे लागू होईल. तर लवकरच भेटू नवीन प्रोजेक्ट आणि नवीन लोकेशनसोबत. तोपर्यंत नेहमीसारखं स्वस्त राहा, मस्त राहा, खुश राहा. जय हिंद.